अनुमती असेल तर पहिले लिटिल चॅम्पला इकडे बोलूयात. सगळ्यात आधी आपल्या समोर येते संगीत सुवर्ण तुला या नाटकातील सत्यभामा म्हणजेच आपली आदिती अमोणकर. काय श्रीकृष्ण आले? अगं बाई, खरंच की रैवतक पर्वताच्या घाटावरून त्यांचाच रथ द्वारकेकडे येताना दिसतोय. सखे, आता माझ्या मनात 1000 वसंत ऋतू बहरू लागले आहेत. मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार मुनिराजांच्या कृपा प्रसादे, मुनिराजांच्या कृपा प्रसादे नुरला चिंता भार, नुरला चिंता भार, नुरला चिंता भार फुलला मनी वसंत बहार, फुलला मनी वसंत बहार. उदासवाणा शिशिर संपला, उदासवाणा, 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 उदासवाणा शिशिर संपला, उदासवाणा शिशिर संपला. वासंतिक मधुगंध पसरला, वासंतिक मधुगंध पसरला. धुंद निनादे चैतन्याचा, धुंद निनादे चैतन्याचा, धुंद निनादे चैतन्याचा, धुंद निनादे चैतन्याचा. मनी पंचम झंकार, धुंद निनादे चैतन्याचा, मनी पंचम झंकार, मनी पंचम झंकार. मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार. मनी वसंत बहार फुलला, मनी वसंत बहार, वसंत बहार, वसंत बहार. सत्यभामा मॅडम, सुरुवात मस्त झाली. थँक्यू. विचारत अशा ताईंना. काय सांगू तुला, खरोखर हिचं गाणं ऐकताना माझ्या मनात येत होतं परमेश्वरानं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काय बासरी बसवलेली आहे. थँक्यू. हिचा प्रत्येक सूर खऱ्या अर्थानं बोलत होता. कसा खणखणीत नाण्यासारखा, पण तो तितकाच गोड होता. तिच्या आवाजाला प्रोजेक्शन उत्तम आहे आणि प्रत्येक जागा तू अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी आणि भावनापूर्ण गायलीस. खूप तुझं अभिनंदन, फार छान. थँक्यू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रंगभूमी दिनानिमित्त आपण हे एपिसोड्स इथे सादर करतोय. तर 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन आहे, जिथून आपलं मराठी नाटक, संगीत नाटक सुरू झालं. त्या सांगलीमध्ये वर्षानुवर्ष आज तागायत तो साजरा केला जातो. या दिवशी सकाळी रंगभूमीची पूजा केली जाते, नटराजाचं पूजन केलं जातं आणि सांगलीमध्ये भावे नाट्य मंदिरामध्ये काही स्थानिक कलाकार, त्याच्याबरोबरच अत्यंत ख्यातनाम असे गायक कलाकार या ठिकाणी रंगभूमीची सेवा करण्याच्या भावनेनं आपलं गाणं पेश करतात. तर हे मुद्दा मला सांगावंसं वाटलं. आता तुझ्या गाण्याकडे येते. अतिशय तू सुंदर गायलीस, ऑल द बेस्ट. आणि तुझ्याकडं खरोखरच इतकं छान गळा दिलाय, तुला काय सांगू मी तुला. क्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये, क्रिस्टल क्लिअर आवाज ज्याला म्हणतो तसा आवाज आहे. तू खूप साधना कर, खूप मोठी हो, शास्त्रीय संगीत शिक, सर्व प्रकार गायला शिक आणि तुझं भविष्य उज्ज्वल आहे नक्कीच. थँक्यू. आजपर्यंत त्या मंचावर सगळ्यात जास्त सुरेल जर गाणं कुठलं झालं असेल तर ते तुझं होतं. थँक्यू. माझ्याकडे शब्दच नाही. क्लासिक गायलीस, अप्रतिम गायलीस, फॅन्टास्टिक गायलीस. अप्रतिम.
अतिशय सुंदर. स्वप्नील दादा म्हणाला ते आय कम्प्लिटली सेकंड हिम. आतापर्यंत ह्या मंचावरती एवढा सुरेल परफॉर्मन्स झाला नाही दुसरा, खरंच नाही झाला. थँक्यू. आणि तुझी मेहनत आहे त्याच्या पाठीमागे. आता हळूहळू जशी कॉम्पिटिशन टफ व्हायला लागली आहे तशी तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढायला हवी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला हवं, डेडिकेशन वाढायला हवं. ते सगळं प्रत्येकाच्या परफॉर्मन्स मध्ये मला दिसतंय आणि त्याचा मला अतिशय आनंद होतो. त्याच्यामुळे तू अशीच गात राहा आणि अजून छान गा. ओके, ऑल द बेस्ट. आजही आपण फक्त आशाताईंचे मार्क्स पाहणार आहोत. आदिती, इतकं कौतुक झालंय म्हटल्यावर मार्क्स पाहायची खरं तर काही गरज नाहीये, पण तरी पाहूयात. आशाताई, मार्क्स.